पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अहिल्यानगरमध्ये महिला सरपंचाच्या वाहनावर शालेय विद्यार्थ्यांकडून चिखलफेक। शेवगाव अहिल्यानगर रस्त्याअभावी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त। नवीन दहिफळ गावामधली घटना व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यामध्ये जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते विनोद पवार पूर्णा नदीमध्ये वाहून गेले। 40 तास उलटूनही आंदोलनकर्त्याचा शोध लागेना। आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शर्थीचे प्रयत्न। धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर। नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या कृषी मंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना। बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मागील 3 दिवसांपासून जिल्ह्याला पावसानं झोडपलं। सोनवणेंकडून नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी। जळगावच्या बोरखेडामध्ये अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर। पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान। पालघरच्या डहाणूमधील विबळे वेढ्यातील महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली। पायी जाण्याच्या मार्गावर काही भाग कोसळला। सुदैवानं जीवितहानी नाही, दुकानांचं मोठं नुकसान। हिंगोलीमध्ये कयाधू नदी ओव्हरफ्लो। जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। बीडच्या केजमध्ये शेकडो एकरवरील शेती पिकांचं नुकसान। पावसामुळे शेत शिवाराला तळ्याचं स्वरूप। पंचनामे करण्यात येणार, तहसीलदारांची माहिती। परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर जोरदार पाऊस। अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी। सोयाबीन कापसाचा मोठ्या प्रमाणात नुकसान। नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पावसाची हजेरी। अनेक नद्यांना पूर। ओढ्याला पूर आल्यानं बेरलीमधील नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।